शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे। दोघांचा 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमची खात्री आहे। त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत। कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाही आहे। या महापालिकेमधले जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत, सोलापूर शहराच्या विकासासाठी जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे। नगरविकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे। म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे कामं ह्या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यात जरुरी आहे, ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि या निवडणुकीमध्ये जे काही शब्द देतील, ज्या वार्डातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत। टोटली म्हणजे प्रस्ताव पण दिला होता हेही बरोबर आहे, पण सन्मानजनक प्रस्ताव आलं नाही। एकदम आम्हाला फार कमी लिखण्यात आलं, जेवढ्या जागा देतो तेवढ्या जागा तुझं ह्याच्यावर करा म्हणले, तर आम्ही हे केलं नाही। आम्ही पहिल्या सुरुवातीला 42 जागेचा प्रस्ताव दिला होता, मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही 8 जागा देऊ। पण नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे ते सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत, अमोल शिंदे असतील, आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील, यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला। 30 जागेचा प्रस्ताव दिला आणि 26 जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो, पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही। मग नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो, मुख्य नेत्याच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ। मग आम्ही सर्व दादा गटाच्या नेत्याला इथं पवार असतील, खडकमळ असतील, चंदनशिव साहेब असतील, बेरिया साहेब असतील यांची संपर्क साधला। मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आम्ही बैठकीला बसलो। बैठकीला बसलं तर मग तू मोठा मी मोठा असं काही नको, आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी 51 जागा आणि आम्ही 51 जागा असं विधी ठरलेली। आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जात आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडशी नेतृत्व, या दोघां जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहित आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही, पण आपल्या विकास कामं रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्यासमोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या ताकदीनं लोकांसमोर जाणार।